हॅलो नमस्कार. माझं नाव आहे अंजली आणि माझ्या चॅनलचं नाव आहे अंजली स्टिचिंग ब्लॉग. तर हा कस्टमरचा ब्लाऊज आहे आणि हा आहे सिंथेटिकमध्ये. तर मी इथं ब्लाऊजचा पाठीमागचा भाग शिवत आहे आता. तर पहिलं अशी 2 इंचाची पट्टी दीड ते 2 इंचाची पट्टी पाठीमागच्या साईडला कट म्हणजे लावण्यासाठी कट करून घ्यायची आणि फोल्ड करून शिवायची एका साईडने. आणि मग पूर्ण आपल्या ब्लाऊजचा पार्ट पूर्ण आपण शिवून घ्यायचा, अस्तर आणि ब्लाऊज म्हणजे कपडा. तर मग ते शिवून घ्यायचं, पूर्ण अटॅच करून घ्यायचं. ब्लाऊज शिवणं एवढं काही अवघड नसतं, पण ते प्रॅक्टिस केल्यानंतर येऊन जातं. बायकांचं आजकाल घरी बसून खूप काही ना काही करायची इच्छा असते ना, तर मग त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे. आपल्याला 4 पैसे पण मिळू शकतात आणि आपण आपला स्वतःचा खर्च स्वतःच करू शकतो. असं काही खरेदी वगैरे करायचं असलं तर मागायची कोणाला असं काही गरज वाटत नाही. मला तर आता छान वाटते, म्हणजे मी आता हे शिवत आहे ब्लाऊज वगैरे. तर म्हणजे बरं आहे, लेकरं शाळेत वगैरे गेल्यानंतर आपल्याला खाली झोपण्यापेक्षा घरी रिकाम्या वेळामध्ये आपण हे काम करू शकतो. तर असं ज्यांना आवड आहे त्यांनी खरंच काही असं शिकायचं, खाली वेळ जाण्यापेक्षा काही ना काही केलं तर खूप चांगलं आहे. भलेही आपल्या नवऱ्याला कितीही पगार असू देत, ते कधी नाही कधीतरी म्हणजे आपलं स्वावलंबी असणं खूप चांगलं आहे. आणि असं नाही की हे काम कमी आहे, ते काम जास्त आहे, म्हणजे याच्यात काय त्याच्यात काय असं म्हणण्यापेक्षा काही ना काही केलेलं खूप चांगलं आहे. तर माझं पण तसंच आहे. मी पण सगळं शिकले आणि कस्टमर येऊ लागले तर मग त्याच्यात इंटरेस्ट येऊ लागला मला आणि मी ब्लाऊज खूप शिवते. तर माझ्याकडे क्रॉस कटिंगचे ब्लाऊज जास्त येतात आणि इकडे जास्त तेच चालतात. मी हैदराबादला असते. तर ज्यांना ज्यांना माझे चॅनल म्हणजे आवडत असेल ब्लॉग, तर त्यांनी सबस्क्राईब करा. नवीन नवीन ब्लॉग पाहायला मिळतील. तर मग पाठीमागच्या भागाची पट्टी पूर्ण शिवून झाल्यानंतर असं पूर्ण त्याला ब्लाऊजला अटॅच करून घ्यायची. आणि मग अटॅच केल्यानंतर हे सिंथेटिकचे ब्लाऊज कसं म्हणजे थोडंसं भीती वाटते की निसटण्याची, हे गळा वगैरे बरोबर येते का नाही का, पण प्रॅक्टिस झाल्यानंतर काही नाही वाटत भीती आपल्याला. ते शिवून घ्यायचं. इकडं जास्त डिझाईनचे ब्लाऊज नाही घालत बायका, फक्त बाह्याला डिझाईन करतात, पण असे गळ्याला ते जास्त नाही दिसत. वर्क वगैरेचेच ब्लाऊज जास्त घालतात. आणि मग शिवले तर मग आधी असे साधे सिंपल क्रॉस कटिंगचे 4 टक्स असेच असतात त्या इकडच्या बायकांचे ब्लाऊज. मग मी तसे शिवते. मग असे चारी बाजूनं समोरच्या भागाला पण टक्स मारून घेत आहे बघा, अशा पद्धतीने मारायचा. आणि टक्स पण व्यवस्थितच आले पाहिजे, इकडं तिकडं असं गेले नाही पाहिजे शेप. तर असं आपण मार्किंग करून व्यवस्थित आपण असं टक्स मारून घ्यायचे. तर पूर्ण झालेलं आहे माझे ब्लाऊज. मी असे भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत. तर ज्यांना आवडते त्यांनी खरंच बघा, आणि ज्यांना म्हणजे शिकण्याची इच्छा आहे तर असं बघून पण ब्लाऊज मी जास्त करून यूट्यूबवरच शिकले.